आधुनिक मुंबईच्या पायाभूत विकासाला महाराष्ट्राच्या लोकाभिमुख नेतृत्वाचा गौरवशाली वारसा लाभला आहे। या महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेक नेतृत्वांनी आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवला। त्यापैकीच एक महत्त्वाचे नाव म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले। स्वातंत्र्य सैनिक, विधिज्ञ आणि लोकाभिमुख नेता अशी त्यांची बहुआयामी ओळख। विद्यार्थी दशेतच त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला। भूमिगत राहून स्वातंत्र्य चळवळीचे कार्य केले आणि 1941 मध्ये युद्धविरोधी आंदोलनासाठी कारावासही भोगला। स्वातंत्र्य संग्रामातील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना ताम्रपट देऊन गौरविले। पुढे विधी व न्याय, कामगार आणि वाहतूक मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर जानेवारी 1982 मध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा स्वीकारली। गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती, स्वातंत्र्य सैनिकांसाठी कल्याणकारी योजना आणि औरंगाबाद खंडपीठासाठी दिलेले योगदान अशा अनेक महत्त्वपूर्ण निर्णयातून त्यांनी विकासाला सामाजिक न्यायाची जोड दिली आणि महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा दिली। महाराष्ट्राच्या उभारणीत योगदान देणाऱ्या नेतृत्वाचा सन्मान करणे ही महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आहे आणि याच परंपरेचा सन्मान करत बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले यांच्या कार्याची स्मृती आता आधुनिक मुंबईच्या विकास प्रवासाशी जोडली जात आहे। बीकेसी ते पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणाऱ्या या महत्त्वपूर्ण उड्डाणपुलाला बॅरिस्टर बाबासाहेब अनंतराव भोसले यांचे नाव देण्यात आले आहे। 1.62 किलोमीटर लांबीचा हा 4 मार्गिकांचा सिग्नलमुक्त उन्नत मार्ग आणि अतिवर्दळीच्या कुर्ला भागातून होणारा प्रवास टाळण्यास मदत करतो। ज्यांनी आपल्या कार्यातून महाराष्ट्राच्या प्रगतीला दिशा दिली त्यांचे नाव आज मुंबईच्या प्रगतीला गती देणाऱ्या या उड्डाणपुलाशी जोडले गेले आहे। हा केवळ एका उड्डाणपुलाचा नामकरण सोहळा नाही, हा महाराष्ट्राच्या एका कर्तृत्ववान नेतृत्वाच्या योगदानाचा गौरव आहे आणि त्या गौरवशाली वारशाला आधुनिक मुंबईच्या विकासाशी जोडणारा एक नवा दुवा आहे।